आता पाहूया पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नवी मुंबईतील सेक्टर 17 मधील प्लाझा इमारतीची भिंत कोसळली। भिंत कोसळल्याने 8 ते 10 गाड्यांचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही। गाड्यांवर पडलेली भिंत व झाड काढण्याचं काम सुरू। नवी मुंबईच्या वाशीत भिंत कोसळल्याच्या घटनेत एक व्यक्ती अगदी थोडक्यात बचावला। काही सेकंदाच्या अंतराने योग्य वेळी उडी मारल्याने व्यक्ती वाचला। या घटनेत वाहनाचं मात्र मोठं नुकसान। महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट पुढील 24 तास मुसळधारीचे। गोवा, दक्षिण कोकणसह उत्तर कोकणात अतिमुसळधारीचा इशारा। येत्या 24 तासांसाठी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरला ऑरेंज अलर्ट, तर रायगड, पुणे घाट व सातारा घाटला रेड अलर्ट। नाशिक, उत्तर विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला। मुंबई पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने मार्ग बंद होता। कल्याण डोंबिवलीतील पावसाची रिपरिप आजही सुरू। काल गुडघावर पाणी साठल्यानंतर कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकात पुन्हा पाणी साचायला सुरुवात। वाहन चालकांकडून तारेवरची कसरत। पुणे अहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी। महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी। जेसीबीच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याची वेळ। साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा। मुंबई शहरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव आणि अंधेरी भागात रात्रीपासून रिमझिम पाऊस। कांदिवली परिसरातील पावसाचा टॉप अँगल व्ह्यू समोर। कणकवलीतील 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला। कणकवली आजरा राज्यमार्गावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प। सिंधुदुर्गातील जाणवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली।